नमस्कार. सध्या हिवाळ्याचे दिवस आहेत. सर्दी, कफ, खोकल्याचे रुग्ण घरोघरी आढळतात. एक तर हिवाळ्याच्या दिवसामध्ये सूर्यप्रकाशाचं प्रमाण कमी झालेलं असतं, त्यामुळे शरीरात व्हिटॅमिन डी निर्माण होण्याची पातळी खालावते. त्यामुळं की फुफ्फुसांच्यावरील संक्रमण होण्याचं, इन्फेक्शन होण्याचं प्रमाण जास्त होतं. तर घरोघरी याच्यावर काही ना काही एखादं घरगुती उपाय केले जातात. महाराष्ट्रभर अगदी एक विश्वसनीय नाव ते म्हणजे अडुळसाचा वापर केला जातो. पण मी तर म्हणेन केवळ अडुळशानं की ह्या सर्व विकारावर मात करता येत नाही, तर आयुसासचं डबल स्ट्रेंथवालं कफ सिरप वापरा. याच्यामध्ये अडुळसा, कंटकरी, जवखार आणि तुळशी यांची डबल मात्रा आहे. यानं काय होतं की शरीरामध्ये साचून राहिलेला जो कफ आहे तो पातळ होऊन बाहेर निघतो. इतकंच नव्हे तर जर डांग्या खोकला असेल, सतत होणारा खोकला असेल व कोणत्याही कारणानं होणारा जर कफ असेल तर ह्याच्यापासून आपली सुटका होते म्हणजे होते. घरोघरी याचे रुग्ण आढळतात. लहानापासून मोठ्यांच्यापर्यंत हे अतिशय प्रभावीरित्या काम करतं. तेव्हा घरी आणून ठेवा आयुष्याचं डबल स्ट्रेंथवालं कफ सिरप.